वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। हिरवी हिरवी गार अशी दिसणारी ही जी भाजी आहे ना, ती आहे हरभऱ्याची सुकी वाळलेली भाजी, जी आपण रानातून तोडून आणतो आणि मस्त तिला सुकवतो आणि नंतर जेव्हा आपल्याकडे भाजीला काही नसते तेव्हा ही भाजी घरात बनवली जाते। ही भाजी खायला खूप टेस्टी, खूप खमंग अशी लागते। यासाठी मसाल्यामध्ये मी फक्त लसूण, मिरची, थोडेसे शेंगादाणे, यामध्ये थोडंसं मीठही टाकलं होतं आणि थोडीशी मूठभर हरभरा डाळ सॉरी मटकीची डाळ जी आहे ना, ती भिजवून घेतलेली आहे। एक छान कांदा कापला आहे। मीडियम आकाराचाच कांदा आहे। कढईमध्ये तेल गरम करून कांदा त्यात छान असा परतून घ्यायचा आहे। ही भाजी खायला खूप टेस्टी अशी लागते। हिवाळ्यामध्ये ही भाजी वाळवली जाते आणि उन्हाळ्यामध्ये किंवा जेव्हा आपल्याकडे भाजीला काही नसेल तेव्हा ही भाजी अगदी छान अशी मस्त आवडीने खाल्ली जाते। आता कांदा छान परतला होता, त्यामध्ये थोडासा आपल्याला टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे। टोमॅटोही छान परतला गेला की आपण जे वाटण करून ठेवलं होतं, लसूण, शेंगादाणे, मीठ हे, तर ते वाटण 1 मिनिटभर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। वाटण छान असं मस्त तेल सुटेपर्यंत परतलं गेलं की यामध्ये आपल्याला मटकीची डाळ आहे आपण भिजवून ठेवलेली, ती डाळ पाण्यासह टाकायची आहे। मटकीची डाळ एकदा व्यवस्थित आपण स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे, कारण मटकीच्या डाळीमध्ये खूप खडे असतात। जेवताना कोणाला हा खडा लागायला नको म्हणून अतिशय काळजीपूर्वक ही डाळ जी आहे ना, ती धुवून स्वच्छ करून मग आपल्याला भिजत घालायची आहे। आता डाळ वगैरे सगळं यात टाकून दिलं आहे। आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तेवढं पाणीही टाकलं आहे। वरून चवीनुसार थोडंसं मीठही ॲड केलेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे। छान याला एक उकळी आली की आता आपण पुढची स्टेप पाहूयात। या ठिकाणी मी अर्धी वाटी हरभऱ्याची भाजी घेतली आहे। ही भाजी सुकून डब्यामध्ये भरून ठेवली की ती 1 वर्ष नाहीतर 2 वर्षही आरामात छान मस्त अशी राहते। त्यानंतर एक चिमूटभर थोडंसं सॉरी सॉरी 2 चमचे एवढं किंवा 1 चिमूटभर असं बाजरीचं पीठ घेतलं होतं। हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित असे आपल्याला कालवून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आता लो टू मीडियम करायची आहे। खूप जास्त हायही नाही आणि खूप जास्त लोही नाही। आणि मस्त वरून हे पीठ आणि भाजी आपल्याला या रश्श्यामध्ये ॲड करायची आहे। अगदी वन टाईम सगळी ॲड करायची नाही, अगदी थोडं 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 करून आपल्याला सर्व ही भाजी जी आहे ना, ती या भाजीमध्ये आपल्याला सॉरी या कढईमध्ये आपल्याला ॲड करायची आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे। खूप छान मस्त आणि टेस्टी अशी ही आपली भाजी तयार होते। जशी जशी आपण भाजी शिजवून घेतो ना, तसं तसं भाजीला बाजरीच्या पिठामुळं हलकासा घट्टसरपणा येतो। आपण यात मटकीची डाळ पण घातलेली आहे, त्यामुळे याची चव जी आहे ना, ती अजून वाढली जाते। तुम्हाला जर असं वाटलं की यामध्ये हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ घालायची, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणतीही डाळ घालू शकता। आणि असं वाटलं की आपल्याला डाळ घालायची नाही, तर डाळ नाही घातली तरीही चालते। तर 3 ते 4 वेळा करून थोडं 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 करून मी यामध्ये सर्व भाजी आणि जे पीठ आपण घेतलं होतं ना, ते सर्व एकत्र व्यवस्थित करून घेतलं आहे। गुठळ्या होणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। ही भाजी करत असताना ना, खूप मस्त असा कोवळ्या कोवळ्या हरभऱ्याचा ना वास पण येतो आणि तो खूप भारी असा वाटतो। ही भाजी भाकरी, चपाती, भात कशासोबतही खायला खूप मस्त अशी लागते। हरभरा जर थोडासा आंबूस आंबूस झालेला असेल किंवा त्याला जर आंब आलेली असेल आणि नंतर जर आपण ही भाजी खुडली असेल, तर हलकीशी याला आंबूस अशी चव येते, पण ती खूप छान मस्त आणि टेस्टी अशी लागते। तर या ठिकाणी मी आता मस्त अशी भाजी ही घरटून घेतली आहे। जेवढी आपण छान भाजी घरटू, तेवढी ह्या भाजीला स्वाद जो आहे ना, तो खूप छान असा येतो। रंग तुम्ही पाहू शकता किती हिरवागार मस्त असा रंग या भाजीला आलेला आहे। ज्वारीच्या भाकरीसोबत तर ही भाजी खायला अतिशय अप्रतिम अशी लागते। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, अशी याची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे। लो फ्लेमवरती आता ही भाजी जी आहे ना, ती आपल्याला 5 ते 10 मिनिट छान अशी उकळून किंवा शिजवून घ्यायची आहे। म्हणजे भाजीला अजून छान टेक्स्चरही येतं आणि चवही वाढते। वरून थोडासा आपल्याला लसूण जर ॲड करता आला तर नक्की करायचं आहे, त्याने टेस्ट जी आहे ती वाढली जाते। पण मी मसाल्यात लसूण टाकला होता भरपूर सारा, म्हणून मी वरून काही लसूण टाकत नाही। आता जवळजवळ 5 ते 7 मिनिट झाले आहेत। भाजी जी आहे ना, ती खूप छान अशी मस्त शिजली गेली आहे। वाळवताना भाजीचा जो कलर आहे ना, तो सर भाजी बनवतानाही राहतो। भाजीचा कलर जो आहे ना, तो काही चेंज होत नाही। अशी मस्त खमंग ही हरभऱ्याची भाजी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खायला खूप खूप टेस्टी आणि खूप भारी अशी लागते। तुमच्याकडे असेल तर नक्की एकदा याप्रमाणे ट्राय करून पहा। या भाजीपासून ना सुकी अशी भाजी पण खूप छान होते। कधीतरी नक्की मी तुम्हाला तोही व्हिडिओ तयार करून नक्की दाखवेल की सुकी भाजी याची किती छान सुंदर खमंग अशी होते। तर असा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
चला तर मग या जेवायला खूप छान मस्त असं हे आजचं जेवण होतं. भाजी, आंबे वगैरे कापून घेतले होते, तर खूप छान मस्त असं वाटत होतं आणि भाजी तुम्ही अजूनही पाहू शकता. भाजीचा जो कलर आहे ना, तो अजूनही खूप हिरवा हिरवा गार असं दिसत आहे. पाहता क्षणी असं वाटत आहे की आपण आज भाजी किती खाऊ आणि किती नाही. अशी टेस्टी खमंग हरभऱ्याची भाजी भाजी साधं सिंपल जेवण आहे ना, ते खरंच खूप भारी आणि खूप मस्त असं वाटतं. तर नक्की एकदा साधं सिंपल असं जेवण एन्जॉय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, काळजी घ्या. सध्या खूप ऊन पडत आहे, उन्हाळा चालू आहे. धन्यवाद.